नमस्कार मंडळी, मी डॉक्टर शेफ अमोल राऊळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रुचिरा. मंडळी, आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र म्हटलं तर आपल्याकडे कोकणी प्रकारचं जेवण आलं, आपल्याकडे कोल्हापुरी प्रकारचं जेवण आलं, त्याचप्रमाणे एक विशिष्ट प्रकारचं जेवण म्हणजे खानदेशी जेवण. ह्यातील एक प्रकार मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. तर जी डिश आहे ही आज सध्या फार ट्रेंडिंग आहे. त्या डिशचं नाव आहे डुबुक वड्यांची भाजी. तर चालू करूया कृतीसाठी. डुबुक वड्यांची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, बेसन, उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं, काळा मसाला, तेल, मीठ, कढीपत्ता, आलं, लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ओवा, धनेपूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर. तर ही खानदेशी डिश बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्याचं एक वाटप करून घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी मी एक पॅन घेतो. हे वाटप बनवणं ही या डिशची एक महत्त्वाची कृती आहे. आपल्याला हा कांदा आहे तो चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे. चांगल्यापैकी या कांद्याला आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे. कसं हे मी तुमची आतुरता थोडी ह्या डिशसाठी वाढवतोय. जरा सुद्धा पाणी आपण या कांद्या परतताना टाकणार नाही आहोत. बारीक चिरलेला जो कांदा असतो तो का असतो ज्यावेळी परतताना जळू शकतो, म्हणून आपल्याला हा उभा चिरलेला कांदा असतो ज्यावेळी वाटण करायचं असतं त्यावेळी हा उभा चिरलेला कांदा मुख्यतः वापरला जातो खानदेशामध्ये. हळूहळू आपला कांदा जो आहे तो चांगल्यापैकी असा ब्राऊन होत चाललेला आहे. हा बघा, चला बऱ्यापैकी ब्राऊन होत चाललाय. आता ह्यामध्ये मी ऍड करणार आहे आपले हे कातळ केलेले सुके खोबरे. आल्याचे छोटेसे तुकडे केलेले आहेत आणि लसूण सुद्धा अख्खं लसूण. हा एकदम असा डार्क असा कलर आपल्या ग्रेव्हीला यावा लागतो. गॅस थोडा स्लो करूया. तुम्ही हे तव्यावरती सुद्धा करू शकता. हे बघा, खोबरं जे आहे आपलं ते आता जरा जरा ब्राऊन व्हायला लागलेलं आहे, तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. आपण आता हे प्लेटवर काढून घेऊ. आपलं हे वाटप आहे हे थंड होत आहे तेव्हा मी काय करणार आहे, ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून ठेवणार आहे. आपण ह्याला आता थंड व्हायला देऊ. तोपर्यंत आपण काय करूया, तोपर्यंत डुबुक वड्यांसाठी लागणारं जे बेसन आहे ते आपण भिजवून घेऊ. बेसन घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता, पण ही डिश ही झणझणीत असते. तर हिरव्या मिरच्या टाकताना कंजूसी करायची नाही. ओवा आहे, थोडा ओवा टाकूया.
लाल तिखट, हळद, धणे पावडर. तर मसाल्यांमध्ये ह्या तीनच गोष्टी या वड्यांसाठी आपण वापरणार आहोत. चवीप्रमाणे मीठ आपण आता घालून घेऊ. आता आपण हे भिजवून घेऊया. भिजवून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जास्त पाणी नाही, थोडं थोडं पाणी. जसं मी तुम्हाला म्हणालो, थोडं थोडं पाणी आपण टाकणार आहोत. जास्त पातळ नाही करायचंय. चांगल्या प्रकारे आपण हे बेसन जे आहे हे मिक्स करून घ्यायचंय. तर मंडळी, डुबुक वड्यांसाठी लागणारं जे बेसन आहे हे तयार झालेलं आहे भिजवून. तुम्ही पाहू शकता की मी हे एकदम असं जाडसर असं बेसन ठेवलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, कारण का ह्याचे जे वडे आहेत हे तरंगले गेले पाहिजेत. आपलं वाटप थंड झालंय का पाहूया. हो, बऱ्यापैकी आपलं डुबुक वड्यांच्या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे हे बऱ्यापैकी थंड होत आहे. मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे. मिक्सरचं जार घेऊया. कोथिंबीर सकट हे वाटण या जारमध्ये आपण टाकून घेऊ. थोडंसं तेलही आपण जारमध्ये घेऊया. साधारणतः 4 ते 5 चमचे तेल आपल्याला जारमध्ये वाटण्यासाठी घ्यायचे. थोडंसं गरजेपुरतं पाणी. मी तुम्हाला मगाशीच म्हणालेलो, डुबुक वड्यांचं वाटण ही एक महत्त्वाची कृती आहे. तयार झालेलं आहे. आपण आता मिक्सरमध्ये छानपैकी बारीक ह्याचं पिसून घेऊ. तर अशा प्रकारे आपलं हे वाटण आहे हे तयार झालेलं आहे डुबुक वड्यांसाठी लागणारं. आपण आता पुढच्या कृतीकडे वळू. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आपल्याला आता ह्याची भाजी करायला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर मला माहिती आहे की तुम्हा सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आपली ही महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नेहमी वापरायची असते, जे म्हणजे अख्खे गरम मसाले. तर ते अजूनपर्यंत तर मी काही वापरलेले तुम्ही पाहिलेच नाही आहे. माझं वाटणही तयार करून झालं, महत्त्वाची कृती मी ज्याला म्हटली ती तयार करून झालेली आहे. तर ही अख्खे गरम मसाले अजून का नाही वापरले आहेत बरं? तर मी खानदेशी काळा मसाला असा ओळखला जातो, हा मसाला मी वापरणार आहे. तर ह्या मसाल्यामध्ये मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर तब्बल 25 मसाले गेलेले आहेत. 25 मसाले. तर सगळ्यात महत्त्वाचा हा जो कलर आलेला आहे
तो आपण कांदा जो असतो त्याला उभा चिरायचा असतो आणि तो तेलामध्ये परतायचा नाही, तर तो उन्हामध्ये सुकवायचा असतो. तर तो कांदा चिरून उन्हामध्ये सुकवलेला असतो, ज्याला आपण सनड्राईड कांदा किंवा सनड्राईड अनियन स्लाइस असं मार्केटमध्ये अवेलेबल असतात. हे सुकवलेले कांदे, त्याच्यामध्ये तेलाचा जरासुद्धा वापर नाही, तुम्ही पाहू शकता. एकदम सुका असतो. सुंठ झालं, मेथी दाणे झाले, शाही जिरं, आपले लवंग, इलायची, बडी इलायची, ह्या प्रकारचे असे 25 एक मसाले ह्या काळ्या मसाल्यामध्ये टाकतात. आणि हा काळा मसाला जवळजवळ एक 2 वर्ष हा खानदेशामध्ये वापरला जातो. ते घरात टिकवला जातो, त्याचा साठा करून ठेवला जातो. तर मी जेव्हा कोणी माझे मित्रमंडळी आहेत ते जातात खानदेशामध्ये, तर त्यांना आवर्जून सांगतो की माझ्यासाठी हा मसाला घेऊन येत जावा. तर तोच मसाला, एक ऑथेंटिक मसाला आजच्या ग्रेव्हीसाठी मी वापरणार आहे. तर चालू करूया ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण सेम कढई, ज्यामध्ये आपण वाटप परतून घेतलेलं, ती सेम कढई आपण वापरणार आहोत. ह्याचमध्ये जास्त करून फ्लेवर्स आहेत म्हणून सेम कढई. थोडं तेल टाकून घेऊया. फोडणी घालताना वाटपाला बाकी काही जास्त वापरायचं नाही आहे. आपल्याकडे हे कढीपत्त्याची पानं आहेत, हीच आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहेत. एक गोष्टीचं विशेष लक्ष ठेवायचं आहे की कढीपत्त्याची पानं जी आहेत ही करपली नाही पाहिजे. सुंदरसा आवाज करतायत ते. आता आपण आपलं जे वाटण आहे ते आपण तेलात परतायला चालू करू. तेलामध्ये चांगल्यापैकी हे वाटण जे आहे हे परतून घ्यायला चालू करायचं आहे. या वाटणाचा, यामध्ये खोबरं आहे, तळलेला कांदा आहे, आलं लसूण, आणि हे तेलात परतताना तो असा एक सुवास येतोय, काय सांगू तुम्हाला. हे कढईच्या बाजूनी तुम्ही बघाल की हे कढई, हे वाटण सोडत जातं. गॅस थोडा स्लो करूया. आणि आता ह्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकून घेऊ. सर्वात पहिला धना पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर,
आणि आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला हा काळा मसाला, खानदेशी स्पेशल काळा मसाला. आता हा तेलात आपल्याला हा मसाला आहे हा परतून घ्यायचा आहे. मंडळी, आपला मसाला जो आहे तो आता तेल सोडायला चालू केलेला आहे. ह्याचाच अर्थ आता हा शिजायला चालू झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मसाला परतलेला आहे, मीठही आपण चवीनुसार घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला गरजेनुसार ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. थोडी जास्त ग्रेव्ही पाहिजे, तर डुबणार नाहीत ना वडे. आपल्याला जेवढा ही भाजी पातळ जाड हवी असेल त्याप्रमाणे आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे. आपला हा भाजीचा जो बेस आहे तो तयार होत आहे. मित्रांनो, तुम्ही हे डुबुक वडे बनवण्यासाठी जे मी वाटण सर्वप्रथम तुम्हाला दाखवलं ते वाटण तुम्ही घरी करू शकता. ते जे वाटण आहे ते आपल्याकडे फ्रीजमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 आठवड्यापर्यंत राहू शकतं. म्हणजे एकदाच आपण वाटण बनवायचं आणि जेवी आपल्याला गरज असेल त्यावेळी ते फोडणीला घालून त्याच्यापासून डुबुक वड्यांची भाजी बनवायची. याला आपल्याला एक उकळी यायला द्यायचं आहे. छानशी अशी एक तरी यायला चालू झालेली आहे. काय कमाल आहे ना मित्रांनो, की नुसत्या एका महाराष्ट्रामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य संस्कृती आपण जपतोय. हेच तर विशेषता आहे आपल्या ह्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची. भाजीचा जो बेस आहे त्याला आता उकळी यायला चालू झालेली आहे. एकदा परत चांगल्यापैकी ढवळून घेऊ. थोडासा आता मी स्लो करणार आहे. आता वेळ आलेली आहे आमच्या डुबुक वड्यांची. हे मी बेसन आहे हे सर्वप्रथम भिजून ठेवलेलं. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊया. कृती अतिशय सोपी आहे. गॅस आपल्याला स्लोवर ठेवायचा आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आता वड्यासारखं हे आपण बेसन टाकायला चालू करूया. मला आवाज येतोय डुबुक. सर्वेकडे थोडे थोडे हे वडे आहेत हे आपण सोडत जायचे आहेत बेसनाचे.
तर आता काय करायचं आहे, आता जरासा गॅस वाढवायचा आहे आणि निवांत राहायचं आहे. निवांत ह्याच्यासाठी राहायचं आहे की ते वडे ज्यावेळी शिजणार त्यावेळी ते आता आपोआप वरती यायला चालू होणार. तुम्ही ह्या साईडला पाहू शकता की हे 2 वडे जे पहिले टाकलेले आपण हे तरंगायला चालू केलेले आहेत. डुबलेले वडे वरती येणार. ह्याच ग्रेव्हीबरोबर तुम्ही विविध प्रकारच्या डिशेसही ट्राय करू शकता, जेणेकरून ज्या प्रकारे आहे तुमची शेवभाजी, यामध्ये परत पनीर टाकलेली भाजी, अशा विविध प्रकारच्या भाज्या तुम्ही करू शकता. पण ही डुबुक वड्यांची भाजी नक्की करायची आहे. हे आपले डुबुक वडे आता वरती तरंगायला चालू झालेले आहेत. ही खानदेशामध्ये नॉनव्हेजला रिप्लेसमेंट म्हणून कुठची तरी भाजी हवी होती, तर ही डुबुक वड्याची भाजी आता फेमस झालेली आहे. आणि आता हे वरती जेव्हा सगळे तरंगायला लागतील तेव्हा समजायचं की आपले डुबुक वडे आहेत ते शिजलेले आहेत. हळूहळू शिजतात म्हणून आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठही एकदम कमी पाण्याच्या प्रमाणामध्ये भिजवून घेतलेलं आहे. एकदा स्टर करून घेऊया. आहेत शिजू देऊ दे चांगलेसे. जे असे आता तरंगायला लागले आहेत ह्याचाच अर्थ ते आतून शिजलेले आहेत. जे आतून शिजतात, वाफ बाहेर यायला लागते, आपोआप ते ग्रेव्हीवरती येऊन तरंगायला चालू होतात. म्हणजे आपले जे वडे आहेत हे जवळजवळ तयार झालेले आहेत. आपण ह्याच्यावरती आता थोडी कोथिंबीर शिवरून घेऊ. गॅस बंद केलेला आहे. आपण हे एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. या डुबुक वड्यांच्या भाजीबरोबर आपण राईस सर्व करू शकतो. बट खानदेशामध्ये ह्याच्याबरोबर नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. आणि त्याशिवाय ह्याच्याबरोबर अजून एक जातो तो म्हणजे कांदा. थोडीशी कोथिंबीर आणि त्याशिवाय वरून थोडासा अजून काळा मसाला होता तो आपण थोडासा शिरवूया. तर मंडळी, अशा प्रकारे आपली खानदेशी डुबुक वड्यांची भाजी जी आहे ही तयार झालेली आहे. तुम्ही याची साहित्य आणि कृती लवकरात लवकर लिहून घ्या. डुबुक वड्याची भाजी. साहित्य: कोथिंबीर, बेसन, उभा चिरलेला कांदा, सुखं खोबरं, काळा मसाला, तेल, मीठ, कढीपत्ता, आलं लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ओवा, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला पावडर. कृती: डुबुक वड्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला उभे चिरलेले 2 कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावेत. कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, आल्याचे तुकडे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घालाव्यात आणि पुन्हा परतून घ्यावं. एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यावं. त्यामध्ये हिरवी मिरची ठेचलेली, थोडा ओवा कुस्करून, लाल तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ घालावं आणि पाणी घालून वडे बनतील याप्रमाणे मिश्रण घट्टसर ठेवावं. भाजून घेतलेल्या मसाल्यात कोथिंबीर, 4 ते 5 चमचे तेल आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक याचं वाटण तयार करून घ्यावं. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये फोडणी करता कढीपत्ता घालावा. त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून परतून घ्यावं. वाटण परतून झाल्यानंतर
यामध्ये धना पावडर 2 छोटे चमचे, हळद 1 छोटा चमचा, लाल तिखट 2 छोटे चमचे, गरम मसाला पावडर 1 छोटा चमचा, 2 मोठे चमचे खानदेशी काळा मसाला टाकावा. हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यावेत. चवीपुरतं मीठ घालावं. पाणी हवं तेवढं घालावं. एक उकळी आली की गॅस गरम करून त्यामध्ये तयार पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घालावेत. यानंतर गॅस मोठा करून ते शिजवून घ्यावं. वडे शिजल्यानंतर वर तरंगू लागतील. शेवटी वरून कोथिंबीर घालून घ्यावी. तयार आहे डुबुक वड्याची भाजी. मी आशा करतो तुम्हाला आमची ही खानदेशी डुबुक वड्यांची भाजी ही नक्की आवडली असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही ही भाजी आजच्याच घरी करून पाहायची आहे आणि ती कशी झालेली ही आमच्या यूट्यूब आणि फेसबुक अकाउंटद्वारे आम्हाला कळवायचं आहे. आम्ही पुन्हा भेटू काही नवीन रेसिपींसकट. तोपर्यंत धन्यवाद.